दिल्लीमध्ये रोहित पवारांसह मल्लिकार्जुन खरगेंनी घेतली काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची भेटीत अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विधानसभेमध्ये चर्चा व्हायला हवी। लोक विचारतील विधानसभेमध्ये विमान अपघाताचा मुद्दा का उचलला नाही तर काय उत्तर द्यायचं, आमदार हिरामण खोसकर यांचा सवाल। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या मृत्यू प्रकरणी विधिमंडळामध्ये चर्चा का होत नाही, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा सवाल। गृहमंत्री आणि सरकारला यावर चर्चा घडवून आणायची नसेल असा संतप्त सवाल अमोल मिटकरींनी विचारला। संभाजीनगरमधील पंचायत समिती अध्यक्ष निवडणुकीच्या वेळी राडा। सभापती निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने। भाजपनं 3 सदस्य फोडल्याचा अंबादास दानवेंचा आरोप। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले। छत्रपती संभाजीनगर पंचायत सभापती निवडणूक। ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 पंचायत सदस्य गायब। भाजपनं सदस्य पळवल्याचा अंबादास दानवे यांचा आरोप। संभाजीनगर पंचायत समितीची सदस्य संख्या 20, ज्यामध्ये भाजपचे 7, शिवसेनेचे 6 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 सदस्य। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरून जयंत पाटील यांचा महायुतीला टोला। अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना कमी निधी मिळाला। 58% अधिक भाग हा भाजपच्या मंत्र्यांना मिळाला। जयंत पाटलांकडून शेरोशायरीच्या माध्यमातून टीका। जमीन मोजणी प्रक्रिया जलद करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय। जमीन मोजणीचं काम खासगी परवानाधारक भूमापकांकडून केलं जाणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची विधानसभेत घोषणा। अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये पार पडली स्थायी समिती तसंच महिला आणि बाल कल्याण समिती सभापतीपदाची प्रक्रिया। स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे सुभाष लोंढे तर महिला बाल कल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या दीपाली बारस्कर यांची निवड। परभणी जिल्ह्यातील 9 पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींची निवड प्रक्रिया पार पडली। गंगाखेड पंचायत समितीमध्ये भाजपचं वर्चस्व। 14 पैकी 9 जागा भाजपनं जिंकल्या। इतर 5 सदस्यांचाही भाजपला पाठिंबा। सभापती आणि उपसभापतींची बिनविरोध निवड। राहुरी विधानसभेसाठी लवकरच पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे। इच्छुक उमेदवार अक्षय कर्डिलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। भेटीवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप उपस्थित। T20 विश्वकप जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा सत्कार करा। शिवसेना गटनेते अमेय घोले यांचं महापौरांना पत्र। महापालिकेकडून भारतीय क्रिकेट संघाचा सत्कार करण्यासाठी पत्र। राज्यात तीव्र उष्णतेची लाट। ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागाला उष्णतेच्या लाटेचा तडाखा। कोकण किनारपट्टी भागातील तापमानानं गाठली उच्चांकी पातळी। पारा 42.5 अंशांवर। यवतमाळमध्ये सूर्य उगतोय आग। यवतमाळ शहराचा पारा तब्बल 39 अंशांवर। उन्हाचा पारा 40 अंशांवर जाण्याची शक्यता। नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचंही आवाहन। सोलापूरमध्ये उन्हाचा पारा वाढला। नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क। शहरातील सर्व सिग्नल सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार। नागरिकांना उन्हामध्ये सिग्नल यंत्रणेजवळ ताटकरत थांबावं लागू नये यासाठी निर्णय। राज्यामध्ये लवकरच प्राध्यापक पदासाठी मेगा भरती होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पदभरतीला मान्यता। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधान परिषदेत घोषणा। 5412 प्राध्यापकांची जून महिन्यापूर्वी पदभरतीतून नेमणूक केली जाणार। सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर NCERTनं माफी मागितली। आता 8वीच्या NCERTच्या सामाजिक शास्त्र पुस्तकामध्ये न्यायिक भ्रष्टाचाराचा उल्लेख केला होता, त्यावर सुप्रीम कोर्टानं कडक नाराजी व्यक्त केली होती। आता हे पुस्तक पुन्हा लिहिलं जाणार। भारतातील मॉरिशसच्या उच्चायुक्त श्रीमती शीलाबाई बापू यांनी घेतली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची सदिच्छा भेट। दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि मॉरिशस यांच्यातील दृढ सांस्कृतिक आणि व्यापारी संबंधांवर सविस्तर चर्चा। दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी एक रकमी 15,000 रुपये मिळणार। दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती। स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री घेण्यासाठी मिळणार वित्तीय सहाय्य। DBTद्वारे थेट दिव्यांगांच्या खात्यावर जमा होणार निधी। मुंबईतील गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पग्रस्तांना मिळणार घरं। महिना अखेरपर्यंत कांजूरमार्गला घरं। 252 प्रकल्पग्रस्तांचं मार्च 2026 अखेर पुनर्वसन होणार। बांधकाम वेळेत पूर्ण करण्याचे महापालिकेचे आदेश।
मुंबई पुणे मिसिंग लिंक मे पासून सुरू होणार. मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करणारा प्रकल्प 97.7% काम पूर्ण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत लेखी उत्तरात माहिती. सदेश पाटील, भाई जगताप यांनी उपस्थित केला होता मिसिंग लिंकचा प्रश्न. पुण्यातील कल्याणीनगर पोर्श कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील आणि पुण्यातील नामांकित बिल्डर विशाल अग्रवालला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळतो. गेल्या 2 वर्षांपासून विशाल अग्रवाल येरवडा कारागृहात. पुण्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या अमन मुल्ला नावाच्या तरुणावर कारवाई करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चूक झाल्याचं मान्य करत तरुणाकडून माफीनामा. अमरावतीच्या अंजनगाव सुरची गावातील सागर कापूस इंडस्ट्रीला भीषण आग. आगीमध्ये 15,000 क्विंटल कापूस, 50 गाड्या, सरकी आणि 400 गाठी जळून खाक. प्राथमिक अंदाजानुसार जवळपास 8 कोटींचं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती. मुंबईतील ओशिवरा परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग. काही झोपडपट्टी आगीत जळून खाक. आगीत अडकलेल्या काही लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. 5 ते 6 गोदामही जळून खाक झाल्याची माहिती. 2 सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग भडकली. सोलापूरच्या सांगोल्यामध्ये वाकी या ठिकाणी 10वीचा पेपर संपल्यावर विद्यार्थी आणि शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला. शाळेच्या आवारातील मधमाशांचं मोहोळ अचानक उठल्यामुळे एकच गोंधळ. अनेक वर्ष धूळ खात पडलेल्या म्हाडांच्या घरांची विक्री. काही महिन्यात झालेल्या विक्रीतून म्हाडाच्या तिजोरीमध्ये 800 कोटींचा महसूल जमा. 5,376 घरांपैकी 3,768 घरांची विक्री. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरामध्ये पोळी भाजी केंद्राला युद्धाच्या झळा. पोळी भाजी केंद्रामध्ये 2 दिवस पुरेल एवढाच गॅसचा साठा शिल्लक. त्यानंतर सिलेंडर मिळणार नसल्याचं एजन्सीकडून सांगण्यात आलं. त्यामुळे लहान व्यावसायिकांसमोर गॅस सिलेंडरचं संकट वाढलं. नागपूरच्या गायत्री भोजनालयामध्ये 3 ते 4 दिवस पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक. त्यामुळे पुढे भोजनालय कसं चालवायचं असा प्रश्न चालकाला पडलाय. 4 दिवसानंतर काय करायचं असा भोजनालय चालकाचा सवाल. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाच्या झळा. लातूरमधील हॉटेल व्यावसायिकांना बसल्या. लातूरमध्ये व्यावसायिक गॅसचा तुटवडा. गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ. शिर्डी साई प्रसादालयामध्ये अद्याप गॅस तुटवडा नाही. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे रोज 250 किलो गॅसची बचत. सध्या सुमारे 20 टन गॅस साठा उपलब्ध असल्याची मंदिर प्रशासनाची माहिती. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम. धाराशिवमध्ये व्यावसायिक गॅस पुरवठा बंद. जिल्ह्यातील भारत आणि HP गॅस कंपनीच्या प्रमुख गॅस वितरण केंद्रावरून गॅस पुरवठा बंद. हॉस्पिटल, शैक्षणिक संकुलांसाठी गॅस पुरवठा करण्याचे आदेश. गॅसच्या तुटवड्यामुळे पुण्यातील खानावळी बंद. शिक्षणासाठी पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या. गॅसच्या कमतरतेमुळे खानावळ चालकांवर विद्यार्थ्यांचे पैसे परत करण्यात येते. कोल्हापूरमध्ये गॅस तुटवड्याच्या भीतीनं सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा. राजारामपुरीमधील गॅस एजन्सीच्या दारामध्ये रांग. गॅस न मिळण्याच्या भीतीनं वाद घडण्याचाही प्रकार. आखाती देशातील युद्धामुळे ऑइल आणि गॅस वॉलची मागणी थांबली. कोल्हापुरातील GPI कंपनीचे अनेक पार्ट्स विदेशामध्ये होतात निर्यात. ऑइल आणि गॅस वॉलचा पुरवठा करणाऱ्या जगामध्ये मोजक्या 4 कंपन्या. त्या कंपन्यांमध्ये कोल्हापूरच्या GPI कंपनीचाही समावेश. आखाती देशातील तणावाचा उत्तर महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. निर्यातक्षम केळीच्या दरामध्ये घट. केळीचे दर 2,200 वरून 1,200 रुपये प्रति क्विंटलवर. उत्पादन खर्चही निघणार नसल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत. आखाती देशामध्ये गेल्या 11 दिवसांपासून युद्ध सुरू. त्याचा परिणाम भारतातील गॅस पुरवठ्यावर. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. देशभर एस्मा कायदा लागू. घरगुती गॅसच्या पुरवठ्याला प्राधान्य दिलं जाणार. इस्रायलचा हिजबुल्लावर मोठा हल्ला. लेबनॉनमधील हिजबुल्लाशी संलग्न संघटनांवर दारुगोळ्यांचा भडीमार. अल कर्द अल हसन असोसिएशनच्या तळांवर हल्ले. बहरीनमधील तेल शुद्धीकरण कारखान्यावर आणखी एक हल्ला. इराणच्या हल्ल्यामुळे रिफायनरीला आग. हल्ल्यानंतर आकाशामध्ये धुराचे लोट तर मोठं नुकसान झाल्याची नोंद. IRGCच्या युद्धनौकेचा स्फोट होतानाचं दृश्य. इराणी नौदलाच्या जहाजाचा स्फोट. व्हिडिओ आला समोर. दक्षिण इराणच्या कनगन भागातील दृश्य असल्याची माहिती.
इराकची राजधानी बगदादवर इराणचे हल्ले सुरूच. 2 इराणी ड्रोन पाडल्याचा इराकचा दावा. विमान विरोधी संरक्षण प्रणालींनी ड्रोन पाडलं. बगदाद विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न अयशस्वी. इराणचा कुवेतवर हायब्रिड ड्रोननं प्राणघातक हल्ला. कुवेतमधील अमेरिकन तळावर इराणचा हल्ला. कुवेतमधील अल अदरी तळावर अनेक अमेरिकी सैनिक. महायुद्धामध्ये आतापर्यंत 1798 जणांचा मृत्यू. इराणमध्ये सर्वाधिक 1372 जणांचा मृत्यू. लेबनॉनमध्ये 394, इस्रायलमध्ये 13, इराकमध्ये 6 तर कुवेतमध्ये 6 जणांचा मृत्यू. इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या समर्थनार्थ इराकमध्ये रॅली. खामेनी यांच्या समर्थकांनी बगदादमध्ये काढली रॅली. नवीन सर्वोच्च नेते मोज्तबा यांच्या समर्थनार्थ करण्यात आली घोषणाबाजी. युद्धामुळे वाढती महागाई आणि इंधनाच्या कमतरतेमुळे पाकिस्तानी पंतप्रधानांचा मोठा निर्णय. रुग्णवाहिका आणि बस वगळता पाकमधील सरकारी गाड्यांच्या इंधनामध्ये 50% कपात. तर सरकारी अधिकाऱ्यांना इफ्तार पार्टी आयोजित करण्यावर बंदी. सरकारी अधिकाऱ्यांचा 2 दिवसांचा पगारही कापला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.